नमस्कार, मी अश्विनी फॅशन चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आपण आज गोल गळ्यावरती खूप छान अशी डिझाईन बघणार आहोत. गळ्याची पूर्ण ब्लाऊजची उंची आहे 13, तर आपण ती घेतली 14 आणि मागचा गळा 10 घेतला. मागच्या गळ्याची उंची 10 घेतली आपण. आता शोल्डर 5.5 इंच घेतलं आणि 10च्या चौकोनमध्ये आपण 1 इंचचा आकार देऊन घेतला. आपण याला आता कट करून घेऊ आणि कट करून झालं की पुढचा भाग आपल्याला कट करायचा नाही आहे, फक्त मागचा भाग कट करून घेतला. आपल्याला याला कॅनव्हास टाकायचं नाही. बिना कॅनव्हासमध्ये आपल्याला हा गळा डिझाईनचा शिवायचा आहे. आपण मागच्या साईडनी खालचा कपडा आपण सीधा ठेवला आणि अस्तरचा कपडा वरतून ठेवला. याला शिलाई मारून घेतली. आता आपण याला गळ्याच्या पण आकाराला आपण शिलाई मारून घेणार आहोत. आणि पाहत राहा तुम्ही, प्लीज व्हिडिओ स्किप करू नका. खूप छान अशी डिझाईन आपण तयार करणार आहोत. आपण आता आतमधला कपडा कट करून घेणार आहे आणि याला आपण आता मधल्या गळ्याला कट मारून घेतले. शिलाईच्या आतमध्ये कट मारायची नाही, शिलाईच्या बाहेरच कट मारायची. आपण याला आता सरळ करून घेऊ. तर हा झाला आपला गोल गळा. गळ्याचा आकार खूप छान आला बघा. त्याला आपण आता गळ्याला वरतून शिलाई मारून घेणार. याच्यामुळे गळा खूप छान फिनिशिंग बसते, व्यवस्थित दिसायला पण छान दिसतं. आणि बघा, कपडा असा ओढून घ्यायचा, व्यवस्थित सरळ टीप मारून घ्यायची. कपडा टाईट पकडूनच टीप मारायची, म्हणजे गळ्याची फिनिशिंग छान दिसते. आणि याचं पण आपण कपडा ओढून घ्यायचा आणि मग शिलाई मारायची. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा झालं. आपण याला आता बाहेरच्या बाजूनी पूर्ण सगळीकडून अस्तर आणि कपडा जॉईंट करून घेणार आहे. जसं आपण ह्या बाजूनी जॉईंट केला तसं आपण आता दुसऱ्या बाजूनी पण जॉईंट करून घेणार आहे. दोन्ही बाजू जॉईंट करून घ्यायच्या सारख्या. दुसरी बाजू पण आपली आता कंप्लीट होत आली. बघा, मी एकदम स्लो तुम्हाला शांततेत व्हिडिओ दाखवते, कारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे की व्हिडिओ कसा बनवला आहे. आपण आता याला टक्स मारून घेऊ. टक्स मारताना आपण शोल्डरचा मध्य घेतलाय, म्हणजे गळ्याच्या फिनिशिंगमध्ये एकदम टक्स पण दिसता. आणि मी 3.5 इंचावर टक्स मारला आहे. तुम्ही गळ्याच्या हिशोबाने टक्स मारू शकता. मी माझ्या ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे, गळ्याच्या उंचीप्रमाणे टक्स मारला आहे. बघा, टक्स गळ्याच्या साईजच्या बरोबर आला पाहिजे. आता आपण डिझाईनसाठी कपडा घेतला आणि याची साईज आहे 3x3, 3 इंच. दोन्ही बाजू 3-3 इंच याचं बघा. आपण आता 1-2 फोल्ड मारले आणि याला शिलाई मारली. त्रिकोण, परत त्रिकोण आणि परत त्रिकोण घेतला. अशी छान अशी डिझाईन आपली तयार करायची आहे. 1 इंचावर गळ्याच्या अंतरापासून 1 इंचावर आपण आखून घ्यायचं, म्हणजे आपली डिझाईन इकडे तिकडे होणार नाही, याची काळजी घ्यायची.
ह्या बाजूने मी आखून घेतलं आणि ही बाजू त्या बाजूवर घडी करून प्रेस करून घ्यायचं थोडं, म्हणजे ह्या बाजूचा आकार त्या बाजूला दिसला पाहिजे, म्हणजे आपल्याला आखून घ्यायला अडचण येत नाही. बघा आता मी गळ्याच्या बाजूने डिझाईन जॉईन करते, म्हणजे ह्या बाजूने डिझाईन जॉईन केली तर दोन्ही बाजू आपल्याला सारखे दिसायला पाहिजे. यासाठी आपण दोन्ही बाजूचे डिझाईन खालच्या बाजूने जॉईन करणार आहे. मी सगळी डिझाईन या बाजूनेच पूर्ण केली. बघा या पण बाजूने जसे आपण डिझाईन लावली तशी आपण दुसऱ्या बाजूने पण डिझाईन लावून घेतो. दुसऱ्या बाजूची पण आपण तशीच लावून घ्यायची. खूप छान असा गोल गळ्यावरती डिझाईन दिसायला आकर्षक आणि आत्ताची ट्रेंडिंग डिझाईन आहे. मी कॉन्ट्रास्ट कपडा वापरला, तुम्ही कॉन्ट्रास्ट नसला, तुम्ही प्लेन जसा ब्लाऊज असेल तशी पण डिझाईन याला यूज करू शकता. तसं काही नाही की मी कॉन्ट्रास्ट वापरलं म्हणून तुम्ही पण कॉन्ट्रास्टच असला पाहिजे. आत्ता मी याला लेस लावून घेते आतल्या बाजूने गळ्याच्या पायपिंगच्या साईडला, आणि मी थोडी ब्रॉड लेस घेतली. तुमच्याकडं बारीक लेस असेल तुम्ही बारीक पण लावू शकता. फक्त मी थोडी ब्रॉड लेस घेतली म्हणून मी आता याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घेणार आहे. बघा दुसऱ्या बाजूला पण शिलाई मारून घेऊ, म्हणजे गळ्याची फिनिशिंग छान दिसेल आणि लेस पण उचकणार नाही वरती, गळा पण छान बसतो. आता आपण ह्या डिझाईनवरती पण लेस लावून घ्यायची. बघा आता डिझाईनवरती पण आपण लेस लावू, आणि पूर्ण लेस लावून झाली की याला पण आपण तीच लेस वापरली, जी आतमध्ये वापरली तीच आपण डिझाईनवरती पण वापरली. आपण बारीक लेस वापरली नाही. तर आपण याला पण आपण दोन्ही साईड शिलाई मारून घेणार आहे. बघा दोन्ही बाजूने मी शिलाई मारून घेतली. हा झाला आपला डिझाईनच्या गळ्याची बाकीची डिझाईन पूर्ण झाली. आता आपल्याला याला लटकन लावायचे आहे खाली. त्याच्यासाठी आपण 3.5 बाय 3.5 इंचचा कपडा घेतला. तर आपल्याला याला फूल लावायचे. याला पण त्रिकोण करू. मी साधं सिंपलच बनवलं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. बघा झालं दुसऱ्या बाजूचं पण पूर्ण. आपल्याला ही डिझाईन आपल्याला दोन्ही डिझाईनच्या मध्ये लावायची आहे. तर बघा खालच्या बाजूने लेस लावायची. मी लेस लावली नव्हती अगोदर.
खालच्या बाजूने पण लेस लावून झाली. आता आपल्याला ही डिझाईन इथे लावायचं आहे. खूप छान असं बघा मॅच होईल असं बनवलंय आपण लटकन. झालं, मी याला शिलाई मारून घेतली. याच्यावरती एक लटकन लावून घेतलं. बघा झालं आपलं पूर्ण डिझाईन, साधा आणि सिंपल.